चला इथं आपण मशिनरी अकाउंट ओपन केलंय आणि सेकंड पेज वरचं आपण डिप्रिसिएशन अकाउंट ओपन करणार. सॉरी, सेकंड पेज वर आपण डिप्रिसिएशन अकाउंट ओपन करणार. या अशा पद्धतीने दोन्ही आपण लेजर्स ओपन करून घेतलेली आहेत. नाव लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट ट्रान्झॅक्शन. आता नीट लक्ष द्या. पहिले आपल्याला चेक करायचं आहे ते म्हणजे आपल्याला इयर एंड कधी आहे. आपला इयर एंडिंग कधी आहे. इयर एंडिंग आहे 31 मार्च. म्हणजे आपलं प्रत्येक इयर हे फायनान्शियल इयर आहे. एव्हरी इयर इज फायनान्शियल इयर. मग आपलं इयर कधी स्टार्ट होणार आहे. 1 एप्रिलला. आपलं इयर कधी स्टार्ट होणार आहे तर 1 एप्रिलला आणि एंड कधी होणार 31 मार्चला. 31 मार्चला. एव्हरी इयर प्रत्येक इयर हे फायनान्शियल इयर आहे कारण 31 मार्चला इयर संपतंय. मग आता आपलं फर्स्ट इयर कधी चालू होणार. एव्हरी इयर स्टार्ट ऑन 1 एप्रिल. काल लकीली तुमच्या 1 एप्रिलला सगळी ट्रान्झॅक्शन झाली होती. आज तुम्हाला रिअलाइज होणार आहे की प्रॅक्टिकली असं होत नसतं. चला पहिलं ट्रान्झॅक्शन चेक करूया. फर्स्ट ट्रान्झॅक्शन 1 जानेवारी 16 ला आहे. फर्स्ट ट्रान्झॅक्शन 1 जानेवारी 16 ला आहे. काय ट्रान्झॅक्शन आहे तर शुभांगी ट्रेडिंग कंपनी डोंबिवली परचेस मशिनरी ऑफ ₹86,000 ऑन 1 जान 16. मला आता तुमच्याकडनं हवं आहे 1 जान 16 म्हणजे माझं कुठलं फायनान्शियल इयर मध्ये हे माझं अकाउंटिंग मी करू. कुठल्या फायनान्शियल इयर मध्ये हे मी रेकॉर्ड करू ते मला तुमच्याकडनं हवं आहे. फायनान्शियल इयर कुठलं आहे. कुठल्या फायनान्शियल इयर मध्ये हे आणि हे तुम्ही जर बघितलं असेल तर हे आपण स्टार्टला केलं होतं. बिगिनिंगला फायनान्शियल इयर कन्सेप्ट केली होती आपण. अकाउंटिंग कन्सेप्ट ही फायनान्शियल इयर. 1 जानेवारी कुठल्या फायनान्शियल इयर मध्ये येतं. 1 जानेवारी 2016. सर 2015-16 म्हणजे मी 1 एप्रिल 2015 ला. बरं मग 1 एप्रिलला कुठलं ट्रान्झॅक्शन आहे का. नाही. म्हणजे ते फायनान्शियल इयर माझं स्टार्ट होणार 1 जानेवारीला कारण त्याच्या आधी काही ट्रान्झॅक्शनच नाहीये. त्यामुळे ते वर्ष माझं स्टार्ट होणार आहे 1 जानेवारीला. आणि एंड कधी होणार. हे इयर माझं एंड कधी होणार 31 मार्च. कधी. वेन 16 31 म्हणजे हे माझं पहिलं फायनान्शियल इयर 1 जानेवारी पासून 31 मार्च पर्यंतच आहे. कारण याच्या आधीची काही ट्रान्झॅक्शनच नसतील तर मी काय ओढून तोडून मुगाच काहीतरी फालतू एंट्री कशा करीन. नाही करू शकत. बर चला आता पहिलं ट्रान्झॅक्शन आपलं 1 जानेवारीला आहे. काय ट्रान्झॅक्शन आहे. मशिनरी परचेस केली आणि शिवाय इमिजिएटली स्पेंड ₹4,000 ऑन इट्स फिक्सेशन अँड इरेक्शन. ह्याला आपण काय म्हणतो. या फिक्सेशन अँड इरेक्शनला व्हॉट वी कॉल दिस. फिक्सेशन अँड इरेक्शन याला आपण काय म्हणतो. अरे काल काय केलं होतं. काल ₹5,000 तुम्ही काहीतरी केले होते. ते ऍड केले होते. रजिस्ट्रेशन चार्जेस दिले होते. त्याला आपण काय म्हटलं होतं. याला म्हणतात इन्सिडेन्शियल चार्जेस, इन्स्टॉलेशन चार्जेस. मग याचं काय करणार. हे 4,000 आपण या कॉस्ट ऑफ मशिनरी धरणार. म्हणजे कॉस्ट ऑफ मशिनरी किती झाली माझी 90,000. पण तुम्हाला रेकॉर्ड करताना 2 वेगळी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करावी लागतील कारण ही 2 वेगळी ट्रान्झॅक्शन्स आहेत. एकाच फटक्यात 90,000 एंट्री करता येणार नाही. यू कॅनॉट डू दॅट कारण लिटरली देर आर 2 डिफरंट ट्रान्झॅक्शन्स. चला मग सगळ्यात पहिला पार्ट लेट अस बुक दिस. चला घ्या हे पहिलं ट्रान्झॅक्शन आणि हे दुसरं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करा. हे बघा जेव्हा जेव्हा तुम्ही असेट परचेस करणार तेव्हा त्या असेटच्या डेबिटला आपण बुक करणार. तेव्हा आपण त्या असेटच्या डेबिटला कारण एंट्री काय करतो आपण मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक ही जर्नल एंट्री होते. त्यामुळे मशिनरी अकाउंटच्या डेबिटला जे मी परचेस केले आणि इमिजिएटली मी आता हे त्याला लगेच इथं पण पाहिजे M1 लिहून टाका. आता मी ट्रॅकिंग सुरू केलेलं आहे.
आता मी याचं ट्रॅकिंग सुरू केलंय M1 M2 M3 असे जसे आता मशीन्स येतील तसे आपण त्याचं ट्रॅकिंग नंबर बदलणार. चला इथं कॉस्ट लिहिलं नाहीये पण इथं इरेक्शन मात्र मी लिहिलेलं आहे. आय हॅव रिटन इरेक्शन ओव्हर हियर. म्हणजे इथं मी टू बँक म्हणून लिहिणार 86,000 आणि टू बँक परत एकदा इरेक्शन 4,000. माझं पहिलं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झालं. दिस इज माय फर्स्ट ट्रान्झॅक्शन. हे काय आहे तर हे माझं ट्रान्झॅक्शन काय आहे तर हे माझं बाईंगचं ट्रान्झॅक्शन आहे. पहिलं ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड केलं इथपर्यंत. आता चेक करा. आता माझं सेकंड डेट कधी आहे. ही डेट कधीची आहे 1 ऑक्टोबर 2016. माझं आत्ता जे फायनान्शियल इयर आहे ते मगाशीच आपण डिस्कस केलं होतं. मला सांगा ते मी कधी क्लोज करणार आहे. हे फायनान्शियल इयर मी कधी क्लोज करणार आहे. हे जर तुम्हाला क्लिअरिटी आली नाही तर डिप्रिसिएशन येणार नाही. फायनान्शियल इयरची क्लिअरिटी तुम्हाला घ्यावीच लागेल. मगाशीच डिस्कस केलं आपण. हे जे स्टार्ट केलं आपण हे एंड कधी करणार आहे. हे बघा ते काय सांगतायत एव्हरी 31 मार्चला क्लोज करणार तुम्ही. मग आता जे 1 जानेवारीला सुरू झालं 1 जानेवारी 16ला ते मी क्लोज कधी करणार. व्हेन आय एम गोइंग टू क्लोज इट 2016 कधी बोला. 31 मार्च 16ला मी हे क्लोज करणार. आता काल आपण शिकलोय इयर एंड क्लोजिंग म्हणजे काय काय करायचं असतं. 1 आणि 2 दोन गोष्टी करायच्या असतात. पहिलं काय करायचं डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं त्याचं रेकॉर्डिंग करायचं आणि सेकंड क्लोजिंग एंट्री करायची क्लोजिंग बॅलन्स. आपल्याला ह्या दोन गोष्टी करायच्या आहेत म्हणजे इयर एंड क्लोजिंग होईल. मग चला पहिलं डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा. पहिलं डिप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट करणार तर त्यासाठी आपल्याला रेट ऑफ डिप्रिसिएशन दिलाय. पण नीट लक्ष द्या 10% पर annum. What is mean by per annum? Per annum म्हणजे काय. पर annum म्हणजे फॉर अ इयर एका वर्षासाठी 1 इयर साठी 10%. पण मला एक सांगा आपण 31 मार्च 2016ला जर हे असेट माझं वर्ष संपत असेल तर मी 1 जानेवारी पासून 31 मार्च पर्यंत ही असेट हाऊ मेनी मंथ्स आय एम युजिंग इट. किती महिने यूज करतोय मी हे. जानेवारी फेब्रुवारी अँड मार्च कंप्लीट झालं का. येस 31 मार्च. जानेवारी कंप्लीट झालं का. येस 1 जानेवारी. म्हणजे 3 महिने वापरले आपण फक्त. ओनली 3 मंथ्स मी वापरले फक्त 3 महिने. पण माझा रेट ऑफ डिप्रिसिएशन पर ॲनम आहे. मला काय म्हणायचंय काही समजतंय का बघा. काय काव्या मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय. पूर्वा ईश्वरी शिवराज तुम्हाला काही कळते का. प्रणव हा रेट पर ॲनम आहे. रेट पर ॲनम याचा अर्थ काय. मग वर्षात महिने किती 12 म्हणजे हा 10% हा 12 मंथ्सचा रेट आहे. 3 मंथ्सचा रेट किती. असं नको करायला. मी तुम्हाला ना एक सिंपल फॉर्म्युला सांगतो. सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला काय. सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेशन हे तुमचं झालंय स्टँडर्ड 9 किंवा 10 किंवा त्याच्याही आधी. PRT. व्हॉट इज PRT. प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टेन्युअर किंवा टाइम. मग हा टेन्युअर जो आहे ना दॅट वी आर डिस्कसिंग. बघा कधीपासून 1 जानेवारी पासून मार्च 31 पर्यंत किती महिने होतात 3 महिने. वर्षात महिने किती 12. दिस बिकम्स माय टेन्युअर. हा माझा टेन्युअर झाला. रेट किती दिलाय. रेट दिलाय मला किती. रेट दिलाय 10%. तो कसा लिहायचा असतो 10/100. आणि मग प्रिन्सिपल काय आहे टोटल ऑफ दिस म्हणजेच किती 90,000. झालं PRT.
हा माझा फॉर्म्युला आहे. दिस इज माय फॉर्म्युला PRT. दिस इज माय फॉर्म्युला PRT. मग हा फॉर्म्युला वापरला आणि मी कॅल्क्युलेशन केलं. मला सांगा आता काय रिझल्ट येणार मला सांगा. बघा हे बघा हे स्ट्रेट फॉरवर्ड डिव्हिजन 3 1 जा 3 3 4 जा 12. ऑलराइट. हा 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला. दिस रिमेन्स 9000. 9000 divided by 4 is how much? Is it 2250? It is 2250. घ्या हे लिहून टाका. आता मी पहिलं डिप्रिसिएशन नीट लक्ष द्या. मी काय करतोय कसं करतोय. मी ना सेपरेट वर्किंग नोट करण्याच्या ऐवजी या इथंच ती वर्किंग नोट इन्क्लूड केलेली आहे. बघा आपण हे करूया झूम करूया म्हणजे समजून येईल व्यवस्थित. घ्या मी काय केलंय क्रेडिटला रेकॉर्ड केलंय 31 मार्चला बाय डिप्रिसिएशन 31 मार्च 2016. कारण माझं ही इयर 16 ला संपणार आहे. मला कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक वर्ष 31 मार्चला क्लोज करायचंय. त्याप्रमाणे मी बाय डिप्रिसिएशन लिहिणार आणि मी हे असं कॅल्क्युलेशन दाखवणार. हे कुणाचं डिप्रिसिएशन आहे? M1 चं डिप्रिसिएशन आहे. पाहिजे तर इथं लिहून टाका इकडं अलीकडे किंवा इकडं. दिस इज M1 चं डिप्रिसिएशन. आणि किती डिप्रिसिएशन आहे? 2250. आपण काय करतो? आपण सायमल्टेनियस अकाउंटिंग करतो. सायमल्टेनियस अकाउंटिंग म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय सायमल्टेनियस अकाउंटिंग? याचंच लगेच डिप्रिसिएशन अकाउंट घेऊन टाका. डिप्रिसिएशनला पोस्टिंग करून टाका. याचंच डिप्रिसिएशन अकाउंटला घेऊन टाका. इमिजिएटली डिप्रिसिएशन अकाउंट याला सायमल्टेनियस आपण रेकॉर्डिंग म्हणतो. आणि दुसरी स्टेज काय आहे? ते क्लोज करा. क्लोज कसं करतो? हे आपण ट्रान्सफर करतो. ट्रान्सफर कुठे करतो? P&L ला. P&L म्हणजे काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. घ्या आणि ते क्लोज करून टाका. फिनिश करा लेजर. डिप्रिसिएशन अकाउंट क्लोज करा. क्लोज करा डिप्रिसिएशन अकाउंट. डिप्रिसिएशन अकाउंट आपण क्लोज करणार आहोत. वी आर गोइंग टू क्लोज दॅट हे डिप्रिसिएशन अकाउंट. डिप्रिसिएशन अकाउंट आपण क्लोज केलेलं आहे. व्हॉट एल्स? आता दुसरं काय करणार आपण? हे झाल्यानंतर चला आपल्याला काय करायचंय? आपल्याला आता परत हे लेजर क्लोज करायचं. आपलं मशिनरी अकाउंट क्लोज करायचंय. आपलं मशिनरी अकाउंट वी नीड टू क्लोज. आता काल सारखं क्लोजिंग करायचं नाही. डेबिट साइड मोठी मधनं क्रेडिट नो. मी तुम्हाला बेटर वेज दाखवणार आहे. याच्यामध्ये आपल्याला वर्किंग नोट करायची गरज लागत नाही. बघा आता मी काय म्हणतोय. माझा क्लोजिंग बॅलन्स म्हणजेच माझी WDV आहे. क्लोजिंग बॅलन्स म्हणजेच माझी WDV आहे. मग आता व्हॉट इज मीन बाय WDV? आपण WDV डिस्कस केले. WDV मी परत एकदा फॉर्म्युला लिहितो. WDV म्हणजे OC ओरिजिनल कॉस्ट मायनस डिप्रिसिएशन. ओरिजिनल कॉस्ट मायनस डिप्रिसिएशन इज माय WDV. WDV चा फॉर्म्युला काय आहे? ओरिजिनल कॉस्ट मायनस डिप्रिसिएशन. मग आता ओरिजिनल कॉस्ट किती आहे? 90,000. डिप्रिसिएशन किती आहे? 2250. चला WDV काढा. M1 ची WDV काढा. फटाफट 90,000. आपण परवा असंच तर करत होतो बुक मध्ये. तर ते मी आता इथंच करतोय. 2250 म्हणजे किती येतात मला सांगा. दॅट इज युअर बॅलन्स. तो तुमचा बॅलन्स आहे. किती आला? हाऊ मच? 87,750. राईट डाऊन दॅट ॲज अ बॅलन्स CD. त्याला बॅलन्स CD असं म्हणा. काय करतोय? द्या तिकडं नाही लिहायचंय. पहिले क्लोजिंग बॅलन्स लिहायचा मग ओपनिंग. पहिले क्लोज करायचं आपल्याला. त्याच्याशिवाय तिकडून लिहिता येणार नाही. क्लोज करून घे. बाय बॅलन्स CD WDV M1
आता तुमचं लेजर क्लोज करा. नाव दॅट विल टॅली. आता टेबल टॅली करा. आता आपल्याला दरवेळेला आपल्याला मशिनरी अकाउंट टॅली करायचं आहे इन्स्टेड ऑफ बॅलन्सिंग करायचं आहे. जर तुमचं लेजर टॅली झालं ना तर यू आर थ्रू. देन यू आर थ्रू. सो आणि लगेच हा बॅलन्स इकडं ब्रॉट डाऊन करून घ्या. इमिजिएटली इकडनं इकडं ब्रॉट डाऊन. आणि इथं लिहून टाका. इथं पण WDV लिहा. WDV M1. यू हॅव टू राईट इट इन दिस वे. WDV M1. जे इथं लिहिलंय तेच इथं लिहून टाका. नुसतं M1 नको, WDV M1 लिहून टाका. चला, पहिलं वर्ष आपलं संपलेलं आहे. फर्स्ट इयर संपलेलं आहे. आता मला तुमच्याकडनं हवं आहे. हे माझं 1 एप्रिल 16 ला सुरू झालेलं वर्ष कधी संपणार? वेन? कधी? 31 मार्च. ते तर आहेच. 31 मार्च. इयर सांगा. 2017. माझं 2017 31 मार्चला इयर संपत आहे. ऑल राईट. चला, आता आपल्या संपला. मी इयर लिहून ठेवलाय तिथं. आता माझी पुढची डेट काय आहे? 1 ऑक्टोबर 2016. ऍडिशनल मशिनरी कॉस्टिंग ₹20,000 वॉज परचेस्ड. ओके. आता हे आपल्याला रेकॉर्ड करायचंय. कुठल्या इयर मध्ये रेकॉर्ड करू? आता मी ज्या इयर मध्ये आहे बरोबर ह्या इयर मध्येच ते येतंय का? बोला. ह्या इयर मध्येच येतंय ते. ह्या इयर मध्येच येतंय. बर, ट्रान्झॅक्शन काय आहे? बायचं ट्रान्झॅक्शन आहे. बायचं ट्रान्झॅक्शन आहे. मग मगाशी आपण बरं इथे इरेक्शन आहे का कुठं? याच्यावर इरेक्शन नाही. म्हणजे आपण एवढी 40,000च एंट्री करणार. बर, मगाशी काय केलं आपण? जेव्हा मशिनरी बाय केली तेव्हा कुठे रेकॉर्ड केलं? डेबिटला. मग आता काय आपण क्रेडिटला करणार? नाही. बायचंच ट्रान्झॅक्शन आहे. सेम थिंग. एव्हरीथिंग विल बी सेम. एव्हरीथिंग विल बी सेम. आपण सेम करणार. चला, करा रेकॉर्ड बुक करा. रेकॉर्ड बुक करा. 1 ऑक्टोबर. नीट डेट वर लक्ष ठेवा. 1 ऑक्टोबर आहे. आता मात्र माझं हे झालं M2. नाऊ हे माझं M2 आहे. हे दुसरं मशीन आलं माझं. ऑलरेडी एक मशीन माझ्याकडे आहे. आता हे माझं दुसरं मशीन आहे. दिस इज माय सेकंड मशीन. मला सांगा M1 ची ओरिजिनल कॉस्ट किती? ही ओरिजिनल कॉस्ट नाहीये. M1 ची ओरिजिनल कॉस्ट किती? हा, रॉंग रे. 90,000. इरेक्शन इज अकाउंटिंग कन्सेप्ट आहे बाबा, की हे जे चार्जेस आहेत हे कॉस्ट मध्ये धरले जातात. 90,000. आणि मग ह्या हे जे दुसरं असेट आहे याची ओरिजिनल कॉस्ट किती? 40,000. 40,000. आपल्याला ओरिजिनल कॉस्ट प्रमाणे डिप्रिसिएशन चार्ज करायचंय म्हणून मी तुम्हाला सतत विचारतोय. ऑल राईट. चला, गोइंग बॅक. आता पुढच्या डेटला जाऊया. ओके. ऑन 1 ऑक्टोबर 17. चला, 1 ऑक्टोबर 17 हे ह्या वर्षामध्ये येतंय का? ही डेट या वर्षामध्ये येते का? नाही. म्हणजे ते आपण रेकॉर्ड करणार नाही. मग चला, 31 मार्चला आपल्याला काय करावं लागेल? 31 हे ऑक्टोबर याच्या नंतर येणार ना, म्हणजे हे नेक्स्ट इयर मध्ये येणार. ते ट्रान्झॅक्शन नेक्स्ट इयर मध्ये येणार. मग आता आपल्याला काय करावं लागेल? 31 मार्चला, प्रत्येक 31 मार्चला आपल्याला क्लोज करावं लागेल. काय क्लोज करावं लागेल? क्लोज करावं लागेल आपलं बुक्स. आपण कसं बुक करणार? पहिलं डिप्रिसिएशन आणि दुसरं बॅलन्स, म्हणजे क्लोजिंग करा. चला, करा डिप्रिसिएशन. आता मात्र माझ्याकडे 2 असेट आहेत, 2 मशीन्स आहेत आणि दोघांचंही
वेगवेगळा पिरियड आहे, नीट कॅल्क्युलेट करावं लागणार आहे आपल्याला. दोघांचाही पिरियड वेगळा आहे. एक असेट माझ्याकडे 1 एप्रिल पासून आहे आणि दुसरी मशीन माझ्याकडे 1 ऑक्टोबर पासून आहे. म्हणजे याच्यावर मी किती महिन्यांचं डिप्रिसिएशन चार्ज करणार? 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत किती महिने होतात? 12 महिने. आणि 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च पर्यंत किती महिने होतात? मगाशी आपण काय केलं? जानेवारी टू मार्च. त्याला पीआरटी केलं. मग तसंच आपल्याला इथं करावं लागणार आहे. म्हणजे डिप्रिसिएशन वी आर गोइंग टू डू इट ऑलवेज पीआरटी. हा फॉर्म्युला आपण डिप्रिसिएशन वापरणार. आता हे 5 महिने होतात. मोजा पाहू माझ्या समोर 5 महिने कसे? किती महिने होतात? 1 ऑक्टोबर आहे. 1 ऑक्टोबर आहे. म्हणजे अख्खा ऑक्टोबर आपण वापरला का नाही वापरला? मग ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 6 मंथ्स. हे 6 महिने आहे, हे 12 महिने. म्हणजे आता आपल्याला डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करावं लागेल M1 आणि M2 असं कॅल्क्युलेशन करावं लागेल. M1 M2 बघा मी तुम्हाला करून दाखवलं. घ्या, मी लगेच त्याची कॅल्क्युलेशन इथे लिहून ठेवली. सेम ॲज इट इज तुम्ही करा. बाय डिप्रिसिएशन M1 9,000, M2 2,000. M1 9,000, M2 2,000. ही डिप्रिसिएशनची कॅल्क्युलेशन्स आहेत. नीट कव्हर करा. पीआरटी फक्त ते आपल्याला मशीन वाईज अप्लाय करायचं आहे. हे मी एप्रिल पासून मार्च पर्यंत वापरलं आणि हे मी ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत वापरलं. काय प्रणव कळतंय का? शिवराज, ईश्वरी, हे मी अतिशय स्लोली घेतोय. अजिबात आपल्याला घाई करायची नाहीये. कम्प्लीट कन्सेप्ट कळल्याशिवाय पुढे जाता येणारच नाही. मग लागून देत वेळ लागला तर काही प्रॉब्लेम नाही. चला, झालं का चेक? झालं की सांगा मला. लगेच आपल्याला काय करायचं याचं? सायमल्टेनियस काय करावं लागेल? डिप्रिसिएशनला त्याचं पोस्टिंग करावं लागेल. पहिले हे लिहून झालं का? आणि 12/12 आणि 6/12 म्हणजे हे मी काय केलंय? PRT फॉर्म्युला वापरलाय. दोघांनाही पीआरटी फॉर्म्युला वापरला. प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टेन्युअर. चला काय करणार आता? घ्या, डिप्रिसिएशन घेऊन टाका. डिप्रिसिएशन बघा मी कसं केलंय. M1 M2 व्यवस्थित दाखवलेलं आहे. त्याप्रमाणे करून घ्या. हे इयर, हे आपले डेट येणार 17-31 मार्च. कारण तिकडची जी डेट आहे तीच इकडे घेणार आपण. तिकडची जी डेट आहे तीच आपण इकडे घेणार आहोत. सो 9,000 आणि 2,000 आपण अशी एंट्री करणार. चला आता काय करायचं आहे? क्लोजिंग करायचं. करून टाका क्लोजिंग. मशिनरी क्लोज. हे पहिलं डिप्रिसिएशन क्लोज करू. पहिलं डिप्रिसिएशन क्लोज करून टाका. बाय प्रॉफिट लॉस करून टाका. या दोघांची टोटल करावी लागेल. ती आपली क्लोजिंगला येणार. घ्या, 9,000 प्लस 2,000 11,000 टोटल करा. गोइंग बॅक. आता तुम्ही काय करायचंय? आता मला M1 चं WDV कॅल्क्युलेट करून द्या. WDV ऑफ M1 आणि WDV ऑफ M2. काय फॉर्म्युला आहे WDVचा फॉर्म्युला काय आहे? तर ओरिजिनल कॉस्ट. आता इथं ओरिजिनल कॉस्ट नको.
बघा मी काय सांगतो इथं कसं करणार. ही जी व्हॅल्यू आहे यातनं त्याचं सॉरी हे डिप्रिसिएशन याचं नाहीये नाही का. 2 मिनिटं थांबा. आपल्याला WDV काढायचंय. म्हणजे ह्या M1 ची जी WDV ओपनिंगची WDV आहे त्यातनं त्याचं डिप्रिसिएशन मायनस करा. म्हणजे तुम्हाला M1 चा WDV निघेल. आणि ह्या आता इथं ओरिजिनल कॉस्ट आहे त्यामुळे याची ओरिजिनल कॉस्ट काढणार. 40,000 मधनं त्याचं डिप्रिसिएशन मायनस करा म्हणजे तुम्हाला M2 चं WDV मिळेल. बोला मला. आणि त्यालाच आपण काय म्हणणार, त्यालाच आपण म्हणणार बाय बॅलन्स CD. त्यालाच आपण बाय बॅलन्स CD म्हणणार. बाय बॅलन्स CD. मला सांगा किती येतात WDV. What is the WDV of M1 and what is the WDV of M2? M1, M2 WDV सांगा. आहे. 78,750. परफेक्ट. आणि M2 ची 38,000. 38,000. चला आता तुमचं टॅली व्हायला हवं. नाऊ आता तुमचं लेजर टॅली व्हायला हवं. ते जर टॅली असेल तर वी आर थ्रू. असं करायचं हे लेजर. या 2ची टोटल करा आणि या 4ची टोटल करा आणि मला टोटल सांगा. आणि सांगा मला ते बरोबर आहे का. चला ह्या WDVs ना आपण बॅलन्स म्हणतोय. या WDV ला आपण बॅलन्स म्हणतोय. आणि त्याप्रमाणे M1 M2 बॅलन्स काढला, WDV काढला आणि त्याची टोटल करायची आपल्याला. त्याचं टोटलिंग करू. घ्या किती आली टोटल. ती काय एकटीच सॉल्व्ह करते का बाकीचे नुसते बघतायत आणि नुसते ते स्क्रीनवरचं कॉपी करताय काय बाकीचे काय. हे टोटल्स कोण करणार आहे. काय प्रणव टोटल बरोबर आहे का. अरे बोला ना हो का नाही. राईट साइड म्हणजे क्रेडिट. चेक करा रे बाबा. हे बघा ना क्रेडिट साइडला काय काय आहे ग. हे बघ हे वर्ष इथं क्लोज झालं. इथून एवढं. अगं ही सगळी क्रेडिट साइड आहे ना बाळा. आणि ह्या 2चं म्हणजे बॅलन्स करतेस तू. मी तुला बॅलन्सिंग नाही करायला सांगितलं. मी तुला टोटल करायला सांगितले. 127,750 टोटल करेक्ट आहे. चला हा बॅलन्स घ्या आणि आपल्याला हे आपण पोस्टिंग केलं करून इकडे आलोय बरोबर. ऑलरेडी पोस्टिंग झालंय. चला पुढच्या वर्षात जा. लगेच बॅलन्सिंग करून टाका. बॅलन्सिंग ओपन करा. बॅलन्सिंग टू बॅलन्स ब्रॉड डाऊन करून टाका. तिथं परत एकदा WDV M1 WDV M2 WDV M1 WDV M2. Let us continue with this same thing. Two balance BD. Two balance BD. WDV M1 WDV M2. चला गोइंग बॅक. आता फर्स्ट हे झालं ना आपलं 1 ऑक्टोबर. नाही आपली ही डेट झाली.
आता चेक करूया. आता आपलं इयर्स, आधी पहिले इयर चेक करून घेऊ. क्लॅरिटी. आपल्याला 1 एप्रिल 17 आहे. आता हे वर्ष संपणार कधी आहे? 2018 मार्च 31. चला, ऑल राईट. आता चेक करा. 1 ऑक्टोबर 17 हे ट्रान्झॅक्शन आपल्या या वर्षात आहे का? इन दिस इयर चेक करा आणि मला सांगा. इन दिस पर्टिक्युलर इयर 1 एप्रिल 17 पासून 31 मार्च 13 पर्यंत ह्याच्यात हे आहे का? बोला, आहे का नाही? अरे तुम्हाला डेट कुठली येते हे कळत नाहीये. मला नाही वाटत आहे त्याच्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. मला तुम्ही सांगायचंय आहे की डेट या वर्षातलीच आहे. मग आता ट्रान्झॅक्शन काय आहे चेक करूया. ऑन 1 ऑक्टोबर 17 द मशिनरी परचेस्ड ऑन 1 जॅन, म्हणजे ही मशिनरी, म्हणजे त्याला आपण M1 म्हणतोय. M1 ओके. तिचं काय झालं? बिकम ऑब्सोल्यूट अँड वेर सोल्ड. अच्छा, सेल केली. 70,000 ला सेल केली. चला, आता काय करायचं सांगतो तुम्हाला. आता जसं आपण इयर एंड क्लोजिंग करतो, इयर एंड क्लोजिंगची प्रोसेस आहे, तशी आपल्याला सेलची प्रोसेस करायची. सेलची प्रोसेस कशी करणार? जशी आपण इयर एंड प्रोसेस केली तशीच. सगळ्यात पहिले आपण डिप्रिसिएशन अप टू द डेट ऑफ सेल काढणार. UDS, डिप्रिसिएशन अप टू द डेट ऑफ सेल काढणार. नंतर सेकंड सेलची एंट्री करणार. आणि थर्ड प्रॉफिट ऑब्लिक लॉस फाइंड करणार आणि त्याची एंट्री करणार. त्याची ई करतो मी, त्याची एंट्री. याला मी सेल प्रोसेस असं म्हणतोय. ड्युरिंग धिस सेल प्रोसेस मी एक फॉर्म्युला यूज करणार आहे. तो म्हणजे प्रॉफिटचा फॉर्म्युला. मी प्रॉफिटचा फॉर्म्युला बघा कसा लिहितोय. प्रॉफिट इज इक्वल टू सेल व्हॅल्यू मायनस WDV. जर का या फॉर्म्युल्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर तुम्हाला प्रॉफिट झाला, आणि जर का याचा रिझल्ट निगेटिव्ह आला तर तुम्हाला लॉस झाला. पॉझिटिव्ह असेल तर प्रॉफिट, निगेटिव्ह असेल तर लॉस. म्हणजे लॉस साठी सेपरेट फॉर्म्युला नाही, फॉर्म्युला एकच आहे प्रॉफिटसाठी. फक्त त्याचा आन्सर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, दॅट वी हॅव टू फाइंड आउट, आणि त्याप्रमाणे आपण ठरवणार. मी परत एकदा सेल प्रोसेस सांगतो. पहिले आपण डिप्रिसिएशन अप टू द डेट ऑफ सेल काढणार. कुठलं? जी असेट विकली तिचं, जी मशीन विकली तिचं. सेकंड सेलची एंट्री करणार, आणि मग पहिले हा फॉर्म्युला वापरून प्रॉफिट फाइंड आउट करणार, आणि नेक्स्ट त्याची एंट्री करणार. सेल प्रोसेस लक्षात आलं ना? चेक करा. नसेल तर तुमच्याकडे पाहिजे कुठेतरी लिहून ठेवा हा सेल प्रोसेस. पहिले डिप्रिसिएशन, मग सेलची एंट्री, आणि मग प्रॉफिट अँड लॉसची एंट्री. ही सेलची प्रोसेस लक्षात ठेवा, लिहून ठेवा पाहिजे, शॉर्टकट मध्ये लिहून ठेवा. तसं प्रत्येक सम मध्ये तुम्हाला आता ही प्रोसेस करायचीच आहे. एव्हरी सम मध्ये ही प्रोसेस करणार आपण. डिप्रिसिएशन UDS, सेल एंट्री आणि प्रॉफिट अँड लॉसची एंट्री. चला स्टार्ट करतो. झालंय? ओके, बघा आता मी स्टार्ट करतोय प्रोसेस. 1 ऑक्टोबरला मी एंट्रीची डेट टाकली. कुठल्या डेटला मी सेल केलंय? 1 ऑक्टोबर 17. चला, 1 ऑक्टोबर 17 ला मी पहिलं डिप्रिसिएशन, कुठलं मशीन विकलंय तर M1 विकलंय. आता डिप्रिसिएशन PRT करणार. कुठल्या डेट पासून? 1 ऑक्टोबर पासून 1 एप्रिल पासून 1 ऑक्टोबरला मी विकलं, म्हणजे फक्त या एवढ्या पिरियडचं मी डिप्रिसिएशन पहिले कॅल्क्युलेट करणार. अप टू डेट म्हणजे 1 एप्रिल पासून
1 ऑक्टोबर किती महिने होतात? 6 महिने होतात. कारण 1 ऑक्टोबरला विकल्यामुळे ऑक्टोबर धरता येणार नाही. ऑक्टोबर आपल्याला आपण यूज नाही केलेला, पहिल्याच दिवशी विकलाय, त्यामुळे ऑक्टोबर आपल्याला कन्सिडर नाही करता येणार. म्हणजे मग एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 6 मंथ्स. म्हणजे मला PRT करायचं आहे, तर माझा टी काय आला? 6/12. 6 मंथ्स वापरला. रेट तर तुम्हाला माहितीच आहे, 10/100. आणि प्रिन्सिपल म्हणजे ओरिजिनल कॉस्ट, नॉट दिस. ऑब्विसली डिप्रिसिएशन आपण काय करणार, याच्यावर कॅल्क्युलेट करणार नाही. आपल्याला प्रिन्सिपल म्हणजे ओरिजिनल कॉस्ट करावं लागेल, कारण आपली मेथड आहे ओरिजिनल कॉस्ट मेथड. म्हणजेच माझा प्रिन्सिपल आलं 90,000 इंटू हे बघा, मी तिथं कॅल्क्युलेशन्स पण लिहून ठेवले. त्याप्रमाणे माझं 4,500 येतंय. एकदा चेक करा ते करेक्ट आहे का नाही, कॅल्क्युलेशन करून बघा. अरे 6/12 म्हणजे हे झाले 1/2. 10 हे म्हणजे हे झाले 9,000. 9,000च्या 1/2 4,500. करेक्ट आहे, 4,500 इज करेक्ट. सो पहिला पार्ट आहे डिप्रिसिएशन. आता दुसरा पार्ट आहे सेलची एंट्री. घ्या सेल मी कितीला केलाय हे बघा, इथे दिलाय. सेल मी केलाय 70,000 ला. परचेस जर आपण परचेसची एंट्री जर डेबिटला करतो, परचेसची एंट्री डेबिटला करतो, तर सेलची एंट्री मी क्रेडिटला करणार. बँक अकाउंट डेबिट टू मशिनरी ही एंट्री आहे. बँक अकाउंट डेबिट टू मशिनरी मी ही एंट्री करणार आहे. त्यामुळे मी सेलची एंट्री क्रेडिटला केली. बँक अकाउंट किती अमाऊंटला विकलं, मी ज्या अमाऊंटला विकलंय ती अमाऊंट रेकॉर्ड केली. आता मला प्रॉफिट काढायचं आहे. प्रॉफिट त्यासाठी मला WDV काढावा लागणार आहे. WDV बघा, आता मी WDV कसा काढणार? ही माझी M1 आहे, मी M1 सोल्ड केली आहे. ही ह्या अमाऊंट मधनं त्याची डिप्रिसिएशन मायनस करा, म्हणजे तुम्हाला WDV मिळेल. ह्या असेटची WDV मिळेल 78,750 मायनस 4,500. म्हणजेच किती झाले? हे 250 आणि हे 474 250. आता मी प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहितोय. प्रॉफिट इज इक्वल टू सेल व्हॅल्यू 70,000 मायनस WDV 74 250. बघा निगेटिव्ह आन्सर येते का? आन्सर निगेटिव्ह येत आहे 4250. म्हणजे आपण याला काय म्हणणार? लॉस. मग लॉस जर असेल तर मी क्रेडिटला बुक करणार, आणि प्रॉफिट जर असेल तर मी डेबिटला बुक करणार. ही सगळी वर्किंग नोट पाहिजे तर तुमच्या इथे लिहून ठेवा पाहिजे रे. चला मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, मी ऑलरेडी इथे लिहून ठेवलं. हे बघा, जे मी कॅल्क्युलेशन करतोय ते मी तुम्हाला इथे लिहून दिलंय. पण मी बघा त्याला काय नाव दिलंय. आपण याला म्हणणार बाय लॉस ऑन सेल ऑफ मशीन. बाय लॉस ऑन सेल ऑफ मशीन अकाउंट. आपण प्रॉफिट अँड लॉस असं अकाउंट म्हणणार नाही, आपण लॉस ऑन सेल ऑफ मशीन असं म्हणणार. याला आपण लॉस ऑन सेल ऑफ मशीन अकाउंट असं म्हणणार. 78,750 मायनस 4,500. या 78,750 मधनं मी 4,500 मायनस केलं की मला WDV मिळते. आणि मी जर ते 70 मधनं मायनस केले, 70 इज लेसर देन WDV, म्हणजे हा लॉस नक्कीच आहे. WDV म्हणजे कॉस्ट ॲज ऑन डेट ऑफ सेल. WDV याचा अर्थ काय असतो की माझ्या बुक्स प्रमाणे त्या असेटची कॉस्ट किती. मग खरं तर मला कितीला विकली जायला पाहिजे होती? 74 ला विकली जायला पाहिजे होती. विकली कितीला गेली? तर 70,000. म्हणून 4,000चा लॉस झाला. बघा काही कळतंय का? बघा काही कळतंय का? डोंट वरी, हॅव पेशन्स. थोडं करत हळूहळू समजायला लागेल. एकदम सगळं समजणार नाही. चला आता काय करायचंय? सायमल्टेनियस अकाउंटिंग करायचं. म्हणजेच काय करायचं? चला डिप्रिसिएशन रेकॉर्ड करा. घ्या ते डिप्रिसिएशन रेकॉर्ड करा. पण आत्ता तुम्हाला इथं इयर एंड करता येणार नाही, कारण हे 1 ऑक्टोबर आहे. इयर एंड आपण 31 मार्चला करणार आहोत. थोडंसं ॲब्सेंट माइंडेडनेस दाखवू नका, जरा लक्ष द्या.
1 ऑक्टोबर लगेच इथं क्लोजिंग करून टाकाल. 1 ऑक्टोबरला कसं क्लोजिंग करता येईल? यू कॅनॉट. आपण ते नाही करू शकत क्लोजिंग. मग काय आहे हे? इथं 1 ऑक्टोबरला मी एंट्री केली आहे, म्हणजे अजून आपल्याला पेशन्स ठेवावं लागणार आहे. हे मी फक्त सायमल्टेनियस अकाउंटिंग केलं. हे फक्त ज्या मोमेंटला तिकडे एंट्री आली त्या मोमेंटला मी इकडे एंट्री करणार. याला सायमल्टेनियस अकाउंटिंग म्हणतात. चला नेक्स्ट. आता काय करायचंय? आता आपल्याला इयर एंड क्लोज करायचंय का? थांबा, आधी चेक करूया पुढे अजून काही ट्रान्झॅक्शन आहे का या वर्षात. आता पुढची डेट आहे 1 जुलै 2018. जाऊया परत बॅक. परत माझं इयर एंड कधी होणार आहे मला सांगा. 1 एप्रिलला स्टार्ट केलं वर्ष, संपणार कधी? व्हेन आय एम गोइंग टू क्लोज इट? 31 मार्च 18. मार्च 31 ला संपणार. मग ही जी डेट आहे ही 1 जुलै 2018 ही ह्या वर्षात येते का याच्या पुढच्या वर्षात येते? बोला. नेक्स्ट इयरला येणार ती. नेक्स्ट इयर मध्ये येते. येस, ऑब्विसली ही नेक्स्ट इयर मध्ये येते. म्हणजे आता आपल्याला इथं काय करावं लागेल? इथं अकाउंटिंग क्लोज करावं लागणार. हे अकाउंटिंग आपण क्लोज करणार. मग आता आपलं प्रोसेस काय क्लोजिंगची? पहिले डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा आणि दुसरं WDV म्हणजेच बॅलन्सिंग करा. चला लेट अस क्लोज दिस. पहिले मला आता माझ्याकडे सांगा किती कुठली असेट्स M1 आणि M2 मध्ये कुठले राहिले? M2 तर गया ना. हे M1 तर गेलं. आता माझ्याकडे M2 राहिलंय. M2 राहिलंय. मग ते आता M2 चं काय करावं लागेल? M2 चं पहिले डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करावं लागेल. आता त्याचा पिरियड टेन्युअर काढावा लागेल. टेन्युअर काय आहे? 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत त्याचा टेन्युअर काय आहे? 12 मंथ्स. आणि वर्षाचे महिने किती? म्हणजे हा झाला टेन्युअर. रेट काय आहे? 10/100. आणि प्रिन्सिपल काय आहे? याचं प्रिन्सिपल सांगा मला. याची ओरिजिनल कॉस्ट प्रिन्सिपल म्हणजे किती आहे? 40,000. दिस इंटू दिस इंटू दिस. चला मला डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करून सांगा किती येते. किती आहे डिप्रिसिएशन? 4,000. डिप्रिसिएशन इज 4,000. घ्या लिहून टाका बाय डिप्रिसिएशन. लगेच सायमल्टेनियस अकाउंटिंग. याचं लगेच सेकंड पोस्टिंग कुठे घेणार मी? याचं लगेच सेकंड पोस्टिंग डिप्रिसिएशन अकाउंटला. आता मात्र 31 मार्च आलेलं आहे. आता मात्र 31 मार्च आलेलं आहे. चला आपल्याला क्लोजिंग पण करायचं आहे. नाउ वी कॅन क्लोज. हे एक्सपेन्स अकाउंट आहे. याचा कधी बॅलन्स येणार नाही. एक्सपेन्स अकाउंट आहे त्यामुळे याला बॅलन्स नसतो. हे आपण ट्रान्सफर करतो. हे कुठे ट्रान्सफर करतो? प्रॉफिट अँड लॉसला. हे आपण ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉसला. त्याप्रमाणे याची टोटल करा आणि ते ट्रान्सफर करा आणि क्लोज करून टाका ते लेजर. ते लेजर आपण क्लोज केलंय. वी हॅव क्लोज दॅट लेजर. ते लेजर आपण क्लोज केलं. आता अजून एक लेजर आपलं क्लोजिंगचं बाकी आहे. काय आपण क्लोजिंग करतो म्हणजे काय करतो? तर WDV कॅल्क्युलेट करतो. रिटर्न डाउन व्हॅल्यू. सॉरी WDV कॅल्क्युलेट करतो आपण. WDV रिटर्न डाउन व्हॅल्यू. मी मगाशीच फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला किंवा ट्रिक सांगितले. या अमाऊंट या आता हे तर गेलंच आहे. याच्याकडे लक्ष द्यायचीच गरज नाही. दिस इज नॉट इन काउंटिंग. हे आपण काउंट करतच नाही. या 38 मधनं त्याचं डिप्रिसिएशन मायनस करा म्हणजे त्याची WDV मिळणार.
किती आहे त्याची WDV लिहून टाका 34,000 पाहिजे इथं त्याच्या पाहिजे इथं कॅल्क्युलेशन लिहून टाका 38,000 minus 4,000 म्हणजे ही व्हॅल्यू कशी आली ते पण कळेल दॅट ऑल्सो यू विल अंडरस्टँड आता मेन टास्क आहे नाव देर इज अ मेन टास्क फॉर यू गाईज काय करायचंय यू हॅव टू क्लोज दिस अकाउंट तुमचं अकाउंट टॅली व्हायला पाहिजे दॅट मीन्स वॉट एव्हर वी हॅव डन इज करेक्ट टॅली म्हणजे डेबिट साइड आणि क्रेडिट साइडची टोटल सेम डेबिट साइडची टोटल आणि क्रेडिट साइडची टोटल सेम आली पाहिजे ती जर नाही आली आपल्याला मिस्टेक शोधावे लागतील कुठे मिस्टेक होतात ते फाइंड आउट करावे लागतील किती किती हाऊ मच 1,16,750 दोन्ही साईडची टोटल परत आता आपल्याला काय करायचंय नवीन बॅलन्स घेऊन टाका हा जो इकडे क्लोजिंग आहे हा इकडे ओपनिंग करा हा जो क्लोजिंग आहे हा इकडे ओपनिंग करा चला तुम्हाला जर वेळ असेल तर हा सम आपण संपून टाकू नाही तर आज आपण इथंच थांबू काय करायचंय फिनिश करायचंय अजून 10 मिनिटं लागू शकतात अनदर 10 मिनिट्स बोला कंटिन्यू करू का नको चला पुढं आता पुढचा पार्ट नेक्स्ट आता ही आणि बाय द वे आता मला तुमच्याकडनं हवंय 1 एप्रिल 18 ला सुरू झालेलं वर्ष मी कधी क्लोज करणार मार्च 31, 2019 मग आता हे ट्रान्झॅक्शन या फायनान्शियल इयर मध्ये येते की नाही 1 जुलै 2018 यस चेक करा हे या वर्षामध्ये येते हे याच वर्षामध्ये येते आता काय करावं लागेल व्हॉट वी हॅव टू डू पहिले ट्रान्झॅक्शन अंडरस्टँड करावं लागेल ट्रान्झॅक्शन काय आहे अ न्यू मशीन वॉज ऑल्सो परचेस्ड फॉर ₹45,000 याला इरेक्शन चार्जेस किंवा इन्सिडेन्शियल चार्जेस आहेत नाहीत ॲज लाईक दिस याच्यासारखं ते आहे ह्याच्यात इन्सिडेन्शियल चार्जेस नाहीत 45,000 म्हणजे एक प्युअर परचेस आहे परचेस म्हटल्यावर आपण कुठे रेकॉर्ड करणार वी आर गोइंग टू रेकॉर्ड इट ऑन टू द डेबिट साइड आपण डेबिट साइडला रेकॉर्ड करणार चला घ्या लिहून टाका 1 जुलै टू बँक आता माझं हे झालं M3 दिस बिकम्स माय M3 ती मगाशी M2 होती आता ही M3 आहे 45,000 ही M3 आहे 45,000 रेकॉर्ड करा M3 याच्या नंतर कुठलंही ट्रान्झॅक्शन नाही म्हणजे आता आपल्याला हे लेजर इमिजिएटली क्लोज करावं लागेल आपल्याला इयर एंड क्लोजिंग कसं करतो आपण पहिले डिप्रिसिएशन आणि मग WDV आता डिप्रिसिएशन करण्यासाठी माझ्याकडे हे M1 नाही हे M2 पाहिजे दिस शुड बी M2 M1 तर आपण मगाशीच विकलंय म्हणजे हे राहिले ते M2 आहे दिस शुड बी M2 आता
माझ्याकडे M2 आहे आणि M3 आहे. परत एकदा मला PRT करायचंय, कारण डिप्रिसिएशन कॅल्क्युलेशनचा माझा फॉर्म्युला आहे PRT, प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टेन्युअर. मग आता हे 1 एप्रिल पासून मी मगाशीच बघतोय 31 मार्च आहे माझा इथं 2019. मग 1 एप्रिल पासून 31 मार्च किती महिने होतात? 12 महिने, 12/12. आणि 1 जुलै पासून 31 मार्च ते होतात 9 months, ते 9 महिने होतात. मग आता मला M2 वर 12 monthsचं डिप्रिसिएशन आणि M3 वर 9 महिन्यांचं डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. घ्या, मी इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे, पण हे तुम्हाला समजतंय की नाही चेक करा. नसेल तर व्यवस्थित व्हेरीफाय करा. ही फॉर्म्युला लिहा. मी बाकी काही केलेलं नाही, मी PRT करतोय. याचं पण PRT केलंय आणि याचं पण PRT केलंय. आणि ते कशावरनं केलंय? तर त्या डेटवरनं केलंय. या डेट पासून इथपर्यंत आणि ह्या डेट पासून इथपर्यंत नीट पिरियड कॅल्क्युलेट करा. 1 जुलै आहे, 1 जुलै म्हणजे 9 महिने होतात. 1 ऑक्टोबर म्हणजे 6 महिने होतात आणि 1 जानेवारी म्हणजे 3 महिने होतात. त्याप्रमाणे मी डिप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन केलं. चला सायमल्टेनियस करायचं आहे. काय करायचं सायमल्टेनियस म्हणजे इमिजिएटली मी याचं डिप्रिसिएशन अकाउंटला लगेच त्याचं पोस्टिंग करणार. खाली घेतो मी थोडस, हे घ्या. इमिजिएटली डिप्रिसिएशन अकाउंटला ते त्याची करस्पॉन्डिंग एंट्री बुक करा. इमिजिएटली डिप्रिसिएशन अकाउंटला त्याची एंट्री बुक करा. आता मात्र हे 31 मार्च आहे, म्हणजे हे आपण लगेच क्लोज करू शकतो. वी कॅन क्लोज दिस लेजर. हे लेजर क्लोज करूया. हे लेजर क्लोज केलंय. अँड सिमिलरली आपल्याला काय करायचंय, ह्याच्याच बरोबर आपल्याला आपलं मशिनरी अकाउंट पण क्लोज करायचंय. हे चेक करा तुमचं बोल. बाय द वे, आता मी तुम्हाला हे दिलेलं आहे, पण तुम्ही चेक करा घरी जाऊन ही सगळ्या टोटल्स करेक्ट येत आहेत ना. हे तुम्ही आता फक्त राईटअप करताय, पण प्लीज घरी जाऊन चेक करा हे सगळ्या टोटल्स करेक्ट आहेत ना. डोंट टेक थिंग्स फॉर ग्रांटेड. आणि या स्क्रीनवर तर अजिबात बिलीव्ह करू नका. डू युअर ओन कॅल्क्युलेशन्स. नाव लेट अस गो बॅक टू दिस. आता मला काय पाहिजे, मला बॅलन्सिंग मी कसा काढतो, तर मी WDV कॅल्क्युलेट करतो. आय कॅल्क्युलेट WDV. आता माझ्याकडे किती मशीन्स आहेत, WDV ऑफ M2 आणि WDV ऑफ M3. मी कसं कॅल्क्युलेट करतो WDV? ह्या फिगर मधनं त्याचं डिप्रिसिएशन मायनस करायचं की मला M2 ची WDV मिळाली, आणि या 45,000 मधनं त्याचं डिप्रिसिएशन मायनस करायचं की मला M3 ची WDV मिळणार. चला करा कॅल्क्युलेट आणि मला सांगा. करा कॅल्क्युलेट. एक तर स्ट्रेट फॉरवर्ड 30,000 आहे, मेन आहे 45,000. यस, बोलो भाई, कितना आ रहा है? हाउ मच? 41265. किती? 41265. 41265 चेक करूया. चला हे घ्या, 41625 करेक्ट. आता काय राहिलं, लेजर चेक करा, लेजर टॅली करा, बरोबर आहे का? हे घ्या, आता लेजर टॅली, त्यावर सम इज ओव्हर. करा लेजर टॅली. शेवट थोडीसा असेल आखण्याची गरज नाही, तेवढं लिहून टाक. खाली कर, खालच्या खाली जेवढं आहे तेवढं करून टाक. चल, टोटलच राहिले ना, बस ठीक आहे, तेवढं ऍडजस्ट करून टाक. चला मला टोटल सांगा. व्हॉट इज द टोटल? आली आणि टॅली होते का नाही?
माझी टोटल आहे 79,000. बरोबर येत आहे? इज दॅट करेक्ट? चला आज आपल्याला इथंच थांबायचं आहे, पण मला तुम्ही टोटल केल्याशिवाय वी कॅनॉट स्टॉप इट.